नमस्कार मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची जी तयारी करतात मुलं, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या पोस्टसाठी जी तयारी करतात त्या मुलांसाठी खूप चांगली गुड न्यूज आहे. कारण की आता झेडपीमध्ये खूप चांगल्या व्हॅकन्सीज आहेत, प्लस WRDमध्ये CEच्या पोस्ट येणार आहेत, प्लस PWDमध्ये पण CEच्या पोस्ट येणार आहेत. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असं परिपूर्ण बुक्स मी आतापर्यंत ऑब्झर्व केलं नाही कुठे. जे की JEEचा जो कॉमन सिलेबस आहे तो सगळीकडे मिळणार आहे, परंतु जो JEE व्यतिरिक्त जो एक्स्ट्राचा सिलेबस आहे किंवा MCQज आहेत, JEEचेच MCQज सगळे इथे केले चालणार नाही आहेत. JEE तर आपण करतोच, आपण CAलाही एक वेगळं वेटेज देणं आवश्यक आहे, कारण CAची पोस्ट पण खूप छान आहे. झेडपीमध्ये खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत आणि सध्या जे मुलं 3 वर्ष 4 वर्षापासून तयारी करतायत, एक लास्ट रिसोर्ट म्हणून CA सध्या मुलांना. आणि ह्या CAसाठी जोपर्यंत मटेरियल हातामध्ये नाही आहे तोपर्यंत पोस्ट निघणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि आम्ही मागच्या जेव्हापासून झेडपीचा सिलेबस आलेला आहे तेव्हापासून ह्या बुकवरती आपली टीम खूप मेहनत घेते आहे. आपण त्यामध्ये अश्विनी मॅडम खूप चांगल्या प्रकारे काम करत, त्यांनी सोबत किरण तुपे सर, आकाश सर ह्या लोकांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे. पुन्हा आणखी अदर टीम पण आहे, त्या सगळ्यांची नावं मी इथे घेऊ शकत नाही. त्या सगळ्या लोकांनी याच्यासाठी खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि हे परिपूर्ण पुस्तक बनवलं आहे. याच्यामध्ये सिलेबस आला ऑलमोस्ट 5-6 महिने ह्यामध्ये गेलेला आहे. ठीक आहे, आपण हे पुस्तक घाई गडबडमध्ये लवकरही आणू शकलो असतो, भरपूर सारी पुस्तकं विकल्या गेले असते, परंतु उद्देश फक्त बुक्स विकणे नाही आहे, प्रॉपर क्वालिटी कंटेंट जाणे हा पण आहे. कारण की जोपर्यंत तुमच्याकडे प्रॉपर क्वालिटी कंटेंट नाही आहे, हे बघा इकडून तिकडून मटेरियल कॉपी पेस्ट करून हे करून ते करून लवकर पुस्तक हातामध्ये कधीही दिलं जाईल, काही हरकत नाही आहे, परंतु ते प्रॉपर यूज होते का नाही होते एक्झामला ते खूप महत्त्वाचं आहे. आपण ह्या बुकवरती खूप चांगलं काम केलेलं आहे. ह्या बुकमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टरचे ज्या एक्झाम झालेत मागच्या, आता सिव्हिल ड्राफ्ट्समन, सर्वेअर, नंतर ज्या काही 4-5 टाईपच्या एक्झाम झाल्यात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 5ही एक्झामचे क्वेश्चन्स रेफर करून प्लस CAचा जो सिलेबस दिला झेडपीमध्ये पॉईंट वाईज बुलेट वाईज एक पॉईंट मेन्शन आहे त्यांचा, आणि तो सगळं पॉईंट वाईज सिलेबस एकही टॉपिक आपण एकही पॉईंट सोडलेलं नाही आहे. तो सगळा सिलेबस ह्या बुक्समध्ये कव्हर आहे. तर हे बुक्स तुमच्यासाठी सगळ्यात युजफुल राहणार आहे. मी ह्या थोडंसं एक सॅम्पल कॉपी तुम्हाला दाखवते ह्या बुकची तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवरती पण सॅम्पल कॉपी शेअर केलेली आहे, त्याची लिंक इथे आपण टाकलेली आहे, तुम्ही तिथे ती कॉपी चेक करू शकता. तर मी तुम्हाला ह्याची एक कॉपी दाखवतो कशी आहे. तर हे बघा मित्रांनो, हे ITIचे जे मुलं आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ते पण यूज करू शकतात, डिप्लोमा झाले मुलं पण आणि डिग्री झाले मुलं पण, कारण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी सगळेच मुलं आहेत. फक्त लक्षात घ्या, हे जे बुक आहे हे इंग्लिश मीडियममध्ये आहे. ज्या मुलांनी ITI मराठीमध्ये केलेलं आहे कदाचित त्यांना डिफिकल्ट जाईल, परंतु एवढंही काही डिफिकल्ट नाही, कारण की टेक्निकल वर्ड आपल्या इंग्लिशमध्ये नाहीतरी करायचीच आहेत, तर ते यूज करू शकता. प्लस ह्या बुकची आणखी खासियत ही आहे की ह्या बुकमध्ये आपण ऑलमोस्ट 1700 जे प्रश्न आहेत ते 1700 प्रश्न ह्या बुकमध्ये आपण काय केलं आहे टाकलेले आहेत. आणि त्या बुकमधून तुम्हाला जे काही ITI इन्स्ट्रक्टरसाठी मागच्या वेळेस झाले होते एक्झाम, त्यासाठी जेवढेही प्रश्न होते ते सगळे कव्हर केले आहेत. प्लस आणखी 1500 प्लस प्रश्न, आणि ते प्युअर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसवरतीचे प्रश्न आहेत. JEEचे किंवा मागच्या वर्षीचे SSC JEEचे प्रश्न असतील किंवा आपले जे प्रिव्हियस इयरचे JEEचे प्रश्न असतील ते तिथे जास्त घेतलेले नाही आहे. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन हे तुमच्या सिलेबसशी स्टिक आहेत, म्हणून जास्त आणखी प्रश्न टाकू शकलो असतो, आपण हे करू शकलो असतो, पण टू द पॉईंटवाले प्रश्न, आणि त्या मोस्ट ऑफ दी प्रश्नाला आपण विश्लेषण पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. तर तेही तुम्हाला प्रश्न इथे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला ह्या बुकची थोडी सॅम्पल कॉपी दाखवतो. तुम्हाला ह्यामध्ये जर बघितलं तर हे बघा सिलेबस जो आहे, आता ह्यामध्ये जेवढेही टॉपिक आहेत ना, सिंगल कंपोनंट्स ऑफ द गुड्स ब्रिक्स अर्थ, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ब्रिक्स, डिफरन्स बिटवीन क्लॅम्प बर्निंग अँड किल्न बर्निंग, ह्या सगळे जे सिंगल टॉपिक दिलेत ना, प्रत्येक टॉपिक आपण काय केलं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर ह्या ज्या आहेत ना, तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला जवळपास हे पहा सिलेबस आहे इथे, हे बघा पेंटिंग, तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये हे डोमेस्टिक सर्व्हिसेस, स्टेअर्स काय असणार आहेत, वुडन जॉइनरीसाठी खूप मेहनत घ्यावी लागली माहिती आहे का. ऑलमोस्ट लास्ट एंडपर्यंत मला त्याचा पूर्ण टीमला सिलेबस सापडत नव्हता, परंतु आपण भरपूर सोर्सेस यूज केले. नॅशनल लेवलचे कोणकोणते कोर्सेस आहेत ITS रिलेटेड, तिथे कुठे मटेरियल आहे काय आहे, सगळ्या गोष्टी आपण रेफर करून काय केलं हे केलेलं आहे. पेमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. आपल्या कोर्सेस पण आहेत, हे सर्वेइंगबद्दल एक टॉपिक कव्हर केलेला आहे. आणि बुकची मांडणी पण एवढी छान केलेली आहे की तुम्हाला इझी वेने अंडरस्टँडिंग होईल, लवकरात लवकर पुस्तक वाचणं होईल, लवकरात लवकर तुम्हाला डायजेस्ट होईल, प्रॉपर MCQ प्रॅक्टिस करता येतील तशा वेने आहे. सोबत तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढ्या डायग्राम देता येतील तेवढ्या डायग्राम दिल्या गेलेल्या आहेत, फ्लो चार्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये बुक्समध्ये.
हे फक्त पुस्तक झेडपीसाठी नसून पुढे येणाऱ्या PWD नंतर WRD आहेत किंवा नगर परिषदच्या किंवा नगरपालिकेच्या ज्याही काही CAच्या एक्झाम्स असतील त्या सगळ्या एक्झामला युजफुल राहील अशा प्रकारे बनवलेलं आहे. घाई कोणत्याच याच्यामध्ये केलेली नाही आपण की आपल्याला लवकरात लवकर पुस्तक आणायचं आहे. ठीक आहे, थोडंसं लेट झालेलं आहे, पुस्तक मान्य आहे, एक्झाम तोंडावरती आहे, परंतु हे पुस्तक तुम्हाला मस्टच आहे. कारण की हा सिलेबस आम्ही एवढी मेहनत करून कलेक्ट केलेला आहे. मला नाही वाटत की तुमच्यापर्यंत हा सगळा सिलेबस कुठून तरी आला असेल किंवा तुम्ही कुठेतरी अभ्यास करत असाल तर ह्या पुस्तकाला मला नाही वाटत तुम्हाला काही पर्याय आहे. जेही मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची तयारी करतायत त्या मुलांसाठी मस्ट आहे हे पुस्तक. मी तुम्हाला आणखी त्याचे जे सॅम्पल कॉपी आहेत ते सॅम्पल कॉपीज तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा बघून घ्या कशा कशा प्रकारे काय काय. तर हे बघा, हा वूड अँड वूड जॉनरीसाठी खूप मेहनत घ्यायला लागली आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ते कंटेंट झालेलं आहे. भरपूर ठिकाणी हे तुम्हाला मटेरियल ऐकलं पण नसेल. बघा, एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, ज्या मुलांना वाटते की आपण जेईचा अभ्यास करतो CAचा अभ्यास कव्हर होऊन जातो, पण तुम्ही जर हा टू द पॉईंट किंवा बारीक बारीक पॉईंट जर लक्षात घेतले तर जेईच्या अभ्यासामध्ये पूर्ण अभ्यास CAचा होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत घ्यावीच लागणार आहे आणि ते एक्स्ट्रा मेहनत घेण्यासाठी ह्या बुकची तुम्हाला हेल्प लागणारच आहे. तर मित्रांनो, हे बघा, याच्यामध्ये सर्व ऑलमोस्ट बुक्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फॅक्च्युअल डेटा वगैरे लागतोय हा सगळा फॅक्च्युअल डेटा वगैरे आपण याच्यामध्ये दिलेला आहे. स्टील तिकडे पण आहे, आपल्याला स्टील स्ट्रक्चर इकडे पण आहे, पण इकडचं स्टील स्ट्रक्चर आणि तिकडचं स्टील स्ट्रक्चर खूप जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. तुम्हाला जेव्हा सिलेबस बघणार किंवा बुक तुमच्या हातामध्ये ना त्यावेळेस कळेल काय फरक आहे तिकडच्या याच्यामध्ये. आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठीचा कोर्सही सुरू आहे. ज्या मुलांना कोर्स जॉईन करते कोर्सही जॉईन करू शकतात, ज्यांना बुक्स हवं आहे ते बुकही ऑर्डर करू शकतात. ठीक आहे, हे बघा मित्रांनो, ऑलमोस्ट सगळे मी दाखवतो एकदम खूप चांगल्या पद्धतीने, जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला देता येईल ते सगळे चांगल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये मटेरियल दिलेलं आहे. हां, आणखी महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये हे बुक्स ऑर्डर कसं करायचं सर. मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरून तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता आणि जर तुम्हाला पुण्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये उद्यापासून ज्युपिटर बुक डेपो नंतर विकास बुक डेपो के सागरलाही कदाचित अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही ज्याही सिटीमध्ये आहे ना त्या सिटीमधल्या फेमस बुक स्टॉलरला तुम्ही कॉल करा की सर आम्हाला हे बुक हवं आहे. आम्ही मोस्ट ऑफ द नागपूर, कोल्हापूर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये 1-2 दिवसामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. परंतु तुम्हाला जर तुमच्या सिटीमध्ये हवं असेल ते तर तुम्ही तुमच्या सिटीच्या बुक स्टॉलरचा जो नंबर असेल त्याला कॉल करा. त्याला म्हणा की इग्नाइट अकॅडमीचं आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं बुक हवं आहे. ते आमच्याकडनं ऑर्डर घेऊन आम्ही काय करू, एका दिवसामध्ये त्यांना कुरिअर करू शकतो. मित्रांनो, बुकवरून पण आपण बाय पोस्ट ऑर्डर करतो आहे. तर भरपूर मुलांच्या कंप्लेंट्स आहेत मला की सर बुक डिले होतो आहे, लेट होतो आहे, 8 दिवस 10 दिवस लागत आहेत. मित्रांनो, आता हा जो वेळ आहे ही सणासुदीची वेळ आहे आणि आपण काय करतोय, तुमची बुक ऑर्डर आल्यापर्यंत दुसऱ्या दिवशी डिस्पॅच करतो. सेम म्हणजे तुमची संडेला ऑर्डर असेल किंवा सॅटर्डेला असेल तर मंडेला करावं लागेल, कारण संडेला सुट्टी असते. तर ज्या दिवशी ऑर्डर येते इमिडिएट वेने आपण काय करतो, बुक डिस्पॅच करतो. परंतु तिथून पुढे जे कुरिअर सर्व्हिस आहे आपली काय होते, आमची डिपेंडन्सी होते कुरिअर सर्व्हिसवरती. कुरिअर सर्व्हिसवाल्याने डिले केलं त्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही. आम्ही त्यांचा फॉलोअप घेऊ शकतो, परंतु फॉलोअप घेतल्यामुळेही काय मला नाही वाटत की ते खूप काय ॲक्शन होते. तर ह्याच्यामध्ये थोडासा डिले होतो. सुट्ट्या आहेत त्यांच्या कुरिअर सर्व्हिसच्या वगैरे. काही लोकांना वाटते की सर 4 दिवसामध्ये पुस्तक भेटलं पाहिजे, 5 दिवसात भेटलं पाहिजेत. परंतु ऑर्डर्स एवढे मोठे आहेत की त्यातल्या 4-5% मुलांच्या ऑर्डर डिले होतातच, 8-10 दिवस जातात त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही मिनिमम 10 ते 12 दिवसाचा एक वर्किंग डेचा टाइम सांगतो मुलांना. मिनिमम 4 दिवसामध्ये पण पोहोचते, काही मुलांना 2 दिवसामध्ये पण पुस्तक पोहोचले आहे, काहीला 3 दिवसात पोहोचले आहेत, काहीला मग 8-10 दिवसही लागते. तर काही मुलांचे निगेटिव्ह मेसेज वगैरे आहे त्याच्यामध्ये. परंतु त्यामध्ये मी फक्त काय करू शकतो, तुमची ऑर्डर घेऊन बुक डिस्पॅच करू शकतो. शेवटी जी कुरिअर सर्व्हिस आहे त्यांनी जर डिले केला त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. तर तुम्ही माझे एवढे एक लिमिटेशन कन्सिडर करा बुक ऑर्डर करताना, कारण होऊ शकतात त्या गोष्टीमध्ये डिले. आणि बुक ऑर्डर करताना तुम्हाला ॲपमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सिटीतला जर बुक स्टॉलवाला असेल त्याने सांगितलं तर आम्ही त्याला एका दिवसामध्ये कुरिअर जाऊ शकतो. तुम्हाला एका दिवसामध्ये ट्रॅव्हल्सवरती आम्ही पुस्तक टाकू शकत नाही, कारण की भरपूर मुलांचे ऑर्डर आणणार आहेत. तर तुमच्या सिटी म्हणजे असेल त्या सिटीमध्ये आम्ही बुक स्टॉलरच्याकडे आम्ही अवेलेबल करण्याचा प्रयत्न करू. पुणे, नाशिक, औरंगाबाद ह्या ठिकाणी तर ते पुस्तक अवेलेबल आहेच. आणि ऑलमोस्ट तुम्ही अकॅडमीवरनं घेतलं, संभाजीनगरवरनं, तर तुम्हाला तिथे चांगल्या हेवी डिस्काउंटमध्ये पण अवेलेबल राहील. ॲपवरनं घेतलं तिथे पण आम्ही हेवी डिस्काउंट देणारच, कारण की बुकवाल्यांचं कमिशन आम्ही तुमच्याकडनं घेणार नाही. बुकवाल्यांचं कमिशन त्यांच्याकडे राहणार आहे. आपण इथे जी बुकवाल्यांना ज्या किमतीमध्ये देतो त्याच किमतीमध्ये तुम्हाला हे बुक इथे भेटणार आहे. मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी ह्यावेळेस ह्या पोस्टसाठी. ज्याही मुलांना ह्या पोस्ट ड्रीम जॉब करायचा आहे त्या मुलांनी ह्या पुस्तकाचा नक्की लाभ घ्यावा आणि ह्या पोस्टसाठी प्रयत्न करावे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.